रिजवान शेख, अल्मेडा सर आणि ज्यांच्या नावाचा गाजावाजा तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आहे असे आमचे उमेश मांजरेकर सर. कट्टाचा सुद्धा जो संघ आहे तो अतिशय चांगला आहे. म्हणजे याच्यानंतर जी एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय जी मॅच आहे, त्या मॅच मध्ये खूप सारे रेकॉर्ड आहेत या जुन्या खेळाडूंचे. तर यानंतरची मॅच बघायला विसरू नका. आणि या अगोदर अंकुश बांबर्डेकर, बघा अंकुश बांबर्डेकर याच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सगळ्यात तेज एक्सप्रेस आहे वंदे भारत. पण संपूर्ण सिंधुदुर्गची तेज एक्सप्रेस, कुडाळ एक्सप्रेस ओळखला जाणारा अंकुश बांबर्डेकर, ज्याच्या नावावर मला वाटतं सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि या गोलंदाजाला हॅट्रिक मॅन म्हणून का ओळखलं जातं का सगळ्यात जास्त हॅट्रिक जर कुठच्या गोलंदाजाच्या नावावर असेल तर तो आहे अंकुश बांबर्डेकर. मला DPL ची एक स्पर्धा आठवते, देवबाग प्रीमियर लीग, आणि ती लीग झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आला मॅन ऑफ द सिरीजचा, कारण सायकल होती. आणि त्यावेळेला माझ्या जोडीला शंकर धोत्रे म्हणजे आपला डान्सिंग अंपायर, गोटे अंपायर, मी दत्ता चोपडेकर, आणि ती सायकल घेऊन जेव्हा आम्ही कुडाळला बांबर्डे गावामध्ये गेलो, गोटे अंपायर माझ्या जोडीला होता, दत्ता चोपडेकर माझ्या जोडीला होता, त्यावेळेला आतुरतेने अंकुश बांबर्डेकर यांचा मुलगा त्या सायकलची वाट बघत होता. अतिशय चांगलं कुटुंब आहे अंकुश बांबर्डेकर यांचं. आणि सायकल घेऊन गेल्यानंतर त्याचा मुलगा जो खुश झाला, आनंद दिसला आणि लगेच सायकलवर बसला, तर तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. भले त्यांचा संघ पराभूत झाला आणि त्यांच्याच माध्यमातून येणाऱ्या काही दिवसांमध्ये SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग तुम्हाला बघायला मिळणार. पण आज अशा एका क्रिकेटरचा वाढदिवस मित्रांनो, सिंधुदुर्गच्या क्रिकेटची खरी ओळख जर कोणाच्या नावाने होत असेल, कारण ज्याच्या नावाचा डंकाबाजी, ज्याने मारले नेहमी बाजी, त्याचं नाव दाजी, तर त्यांचा आज वाढदिवस आहे. बार बार ये दीना है, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरजू. दाजी साहेब, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिला चेंडू, 51 धावा चेस करायचं काही काम एवढं खाऊ काम नाही आहे, मात्र आज दाजीसाठी हा क्षण सगळ्यात महत्वाचा आहे. 51 धावा करायच्यात. डबल नाईक तुम्ही बघतायत ना, पश्चिम महाराष्ट्र गाजवला, कोकण गाजवला, सिंधुदुर्ग गाजवला, गोवा गाजवला. निष्ठेचं पाईक नाव आहे बबल नाईक. तर ही जोडी आहे मित्रांनो. टेनिस विश्वामध्ये मी कालच सांगितलं होतं, संताजी धनाजी म्हणून ही जोडी खूप सुप्रसिद्ध आहे. आहा हा, क्या बात आहे, ताकद नजाकत बघा. कारण चेंडूचा पुल्लर हा चेंडू होता, मात्र त्याच पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो म्हणजे बबल नाईक. मी सांगितलं ना, संपूर्ण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तर खूप गाजवला आणि आल्या बघा षटकाराने स्वागत केलेलं आहे. 51 धावा आहेत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं मित्रांनो. आजच्या दिवसातील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना, याच्यानंतर खूप मजा येणार. एका साईडला प्ले बॉय मालवण, एका साईडला कट्ट्याचा संघ आहे, सिनियर संघ आहे, सिनियर खेळाडू आहेत. तर आता मात्र पुन्हा एकदा अंपायर वाईट देत आहेत. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याला विनंती आहे, तुझ्या मुखातून बोलू नको, हा वाईट आहे. ते अंपायर आम्ही काय इथे बोलवलेत, प्लीज हात जोडतो मित्र, अंपायर देतील, काही टेन्शन घेऊ नको. यस, पुन्हा एकदा वाईटचा इकडे इशारा येतोय बघा. कारण जगातले महान गोलंदाज डेनिस लिली यांनी काय सांगितलंय, गोलंदाजी करताना तुमच्याकडे किती वेग आहे हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे लाईन आणि लेंथ किती महत्वाची आहे आणि ती कशी आहे. दर्शन बांदेकरनी जेव्हा निर्धाव षटक टाकलं बघितलं ना, परफेक्ट टप्पा, 6च्या 6 चेंडू परफेक्ट टप्प्यावर टाकले, तर टप्पा महत्वाचा आहे. हा हा, इनसाइड एज, गळाला मासा लागलेला आहे, खूप मोठा मासा लागलेला आहे. दॅट्स अ बिग विकेट. या गोलंदाजाच्या नावावर धावसंख्या ती म्हणजे 10-10. आणखीन एक सिंधुदुर्ग वराडगावचं जर म्हटलं
तर वडार गावची खरी ओळख जगदीश भाऊंचा जो चिवडा आहे ना दुकानातला, बाळू भाऊंची फॅप्सी, याच्यामुळे वराड गावचं जबरदस्त महत्व आहे. ज्यांचे आहे एक अलग छाया, ह्या ग्रुपचं नाव आहे आभाळ माया. पेंडूर गावचे उपसरपंच सन्मान्य सुमित सावंत वराड प्रीमियर लीगला पण आवर्जून येतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्मान्य परब साहेबांना सुद्धा इकडे बोलू इच्छितो. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे दादांची. पेंडूर गावचे उपसरपंच आहेत आणि आमचं परम कर्तव्य आहे. महाराष्ट्राची परंपरा काय, अतिथी देवो भव, तीच परंपरा आपण इकडे जपतोय आणि हे क्षण महत्वाचे आहेत. गौरव हिरलेकर बघा फोटो टिपतायत. 2 मिनिटांमध्ये हा फोटो 197 दिशामध्ये जाईल, यात शंका नाही. ज्याचा नेहमी असतो उपहास, गोलंदाजाचं नाव विकास. हा चेंडूने घेतलंय जबरदस्त हाईट, होईल का वातावरण टाईट, क्षेत्ररक्षकाला करायची फाईट. क्या बात है, व्हॉट अ कॅच. मिस्टर सिद्धेच्या नावावर आज इतिहास होतोय. सर्व खेळाडू जात आहेत असं वाटलं नव्हतं, मात्र 10 ते 15 पावलं धावत जाणं, कॉन्फिडन्स बघा. ऍक्शन रिप्लाय मध्ये हा हुक केला लेग साईडला, सिद्धेश चेंडूच्या खाली 12 ते 15 पावलं धावत. जी नजर होती चित्यासारखी, ती नजर बघा ती त्यांनी कायम ठेवली. आणि कारण त्याला व्हायचं नव्हतं फेल, म्हणून त्यांनी घेतला चांगला झेल. व्हॉट अ कॅच. उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं प्रणित चव्हाण दादांचं इथे आपण स्वागत, सन्मान्य राकेश दादा स्वागत करतायत. धन्यवाद. या स्पर्धेसाठी मदत केल्याबद्दल तुमचं आभाळमाया ग्रुपतर्फे आभार आहेत. चला बघूया ऑन हॅट्रिक. मित्रांनो, जगामध्ये सगळ्यात पहिली हॅट्रिक कोणी घेतली होती? पाकिस्तानचे तेज तर्रार गोलंदाज जलाउद्दीन. काल हॅट्रिक झाली, ही होणार का? शॉर्ट ब्लेन चेंडू आहे, बघायचा हॅट्रिकचा चान्स आहे. थोडेसे कमी पडले, नाहीतर आणखीन एक हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक झाली. मित्रांनो, डाव्या हातामध्ये एका हाताने कॅच पकडा. काल उजव्या हाताने पकडला, आज डाव्या हाताने पकडा. 1000 रुपये घ्या. समोर युट्यूबचा बघा कॅमेरामॅन आहे, तिथे षटकार मारा, 1000 रुपये घ्या माझ्याकडून. तर या सामन्यानंतर मी एक वराड प्रीमियर लीग कावळेवाडीत एक स्पर्धा झाली होती, तिथे मी राकेश दादांना बॅटिंग करताना बघितलं होतं. मात्र त्यावेळेला त्यांना कोणाचा नव्हता आसरा, कारण माझ्या बाजूला बसलेली होती त्यांचा सासरा. तो क्षण मला खूप आठवतोय चांगल्या प्रकारे. काय बॅटिंग केली. राकेश दादांची खासियत आहे, सिंगल डबल नाही, चौका आणि छगाच मारतात. आता मात्र बॅकफूट पंच करतात. नोमॅन्स लाईन मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंट. तर मॅन रिझन मध्ये तिकडे चेंडू बघूया डिक्लेरेशन झोन मध्ये जाते का नाही, धावून काढतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 12. 2 गडी बाद 51 धावांचा पाठलाग करताना मित्रांनो आज हुकुमचा इक्का सिंधुदुर्गाचा शहेनशाह दाजी नाईक यांचा वाढदिवस. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सगळ्यात मोठं आमचं स्वतःचं स्वप्न आहे, बस वाढदिवसा दिवशी सांगतो दादा ISPL मध्ये बघायचं आहे पुढच्या वर्षी. आता मात्र बघा, खेळायचा होता सानपाड्याला, चेंडू गेला मानपाड्याला. चेंडू गॅदर करेपर्यंत तिकडे धावा कंप्लीट होत आहेत आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 14. 3 ग्रेट अंपायर. 24 चेंडू मध्ये करायचे आहेत 37 धावा. रिजवान शेख, अल्मेडा, उमेश मांजरेकर. मित्रांनो, प्ले बॉय मालवणचा मला 50 वर्षाचा इतिहास माहित आहे. त्यावेळेला हिंदुस्थानामध्ये एक असा संघ होता ज्यांना हरवणं इम्पॉसिबल होतं. त्या संघाचं नाव होतं राहुल 11, चंद्रकांत शिंदे. आणि तोच राहुल 11 आला सिंधुदुर्ग मध्ये एका स्पर्धेसाठी आणि समोर होती प्ले बॉय मालवण. फार हलक्यामध्ये घेतलं होतं राहुल 11ने प्ले बॉय मालवणला आणि चस्का दाखवला, आपला दणका दाखवला राहुल 11ला. आणि त्या मॅच मध्ये राहुल 11ला प्ले बॉय संघाने पराभूत केलं होतं. त्याच वेळेला चंद्रकांत शिंदेची नजर गेली एका खेळाडूवर, उमेश मांजरेकर सर मालवणचे, आणि आपल्या टीम मध्ये खेळण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं. गोलंदाजी मार्कवर आपण बघूया, आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत.
51 धावा करायच्यात. एन स्पोर्टच्या माध्यमातून सध्या बोलबाला आहे मित्रांनो. युट्यूबच्या माध्यमातून आमचे दोन्ही कॅमेरामॅन, आमचे कॅम्प्युटर ऑपरेटर इकडे स्वतः सर्व दादा बसलेले आहेत. आज सध्या बोलबाला 197 देशामध्ये ॲक्युरेट युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक क्षण चांगल्या रीतीने टिपतायत. पहिला चेंडू बघा, सुपर से डुपर सबसे ऊपर. किती हाईट होती या चेंडूची. धावसंख्या 15. चला सिनियर खेळाडू प्लेबॉय मालवण आणि कट्टा 11 आमची आयोजक कमिटी राकेश दादा, कारण तुम्हाला आम्हाला टी शर्ट द्यायचे आहेत तर प्लीज या टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी कट्टा आणि प्लेबॉय दोन्ही खेळाडूंनी, संघाच्या खेळाडूंनी यायचंय. ऑफस्टंपला स्वीपर कव्हर मध्ये चेंडू गेला होता. त्यानंतर धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, ती म्हणजे 17-17. काल वासुदेवला विसरू शकत नाही. काल वासुदेव दादांनी जे अर्धशतक साजरं केलं ते 17 चेंडू मध्ये केलं होतं मित्रांनो. तोच आकडा, तीच धावसंख्या इकडे आलाय 17 टू लॉस ऑफ 2 विकेट. ओ हो 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 हो, इनसाइड एज. ही कॅच सुटली का मॅच सुटली मला माहिती नाही. जिथपर्यंत कारण शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत आपण सांगू शकत नाही. इंडियन टीम मध्ये एक गोलंदाज होता व्यंकट राघवन, स्लिपला होते उभा दांडा वेंगुर्लाचे सुनील मनोहर गावस्कर. आपल्या आयुष्यातली सर्वात बेस्ट कॅच जर गावस्कर सरांनी पकडली असेल तर व्यंकट राघवन यांच्या गोलंदाजीवर स्लिप मध्ये इथे कॅच सुटली आहे. चला 40+ वाले या टी शर्ट घेण्यासाठी या. ऑफ साईडला खेळून काढलाय, सिंगल मिळणार. सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 19. कालची शेवटची मॅच विसरू शकत नाही. 6 चेंडू 19 धावा करायच्या होत्या. 2016चा तो वर्ल्ड कप T20चा इंग्लंड वेस्ट इंडिज शेवटचं षटक 6 मध्ये 19 करायच्या होत्या. कार्लोस ब्रेथवेटनी बेन स्टोकला लागोपाठ 4 षटकार मारले. काल तसं झालं नाही मित्रांनो. धावसंख्या 19 आहे. आता मात्र बघा फुल पिच डिलिव्हरी होती, प्रोटेक्शन तिकडे आहे. बघायचं आहे दुसऱ्या धाव नाही थोडस गवत आहे. एक धाव महत्वाची आहे. दोन्ही फलंदाजांना माहित आहे या धावेचं महत्व काय. तर मित्रांनो एक शुभ आकडा समोर येतोय, तो म्हणजे 21 आकडा. गणपती बाप्पाची सुद्धा 21 नाव आहेत मित्रांनो. मात्र या जगामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये जर कॅप्टन कोण झाला असेल तर त्या कॅप्टनचं इंडियन टीमचं नाव होतं मनसूर अली खान पतोडी. वयाच्या 21व्या वर्षी कॅप्टन झाले होते. हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. धावसंख्या ती म्हणजे 21. अजून 30 धावा करायच्या आहेत. हा सामना कंपल्सरी चेसिंग आहे. मी सिनियर खेळाडू जे आहेत प्लेबॉय मालवण आणि कट्टा, प्लीज तुमचा टी शर्ट घेऊन जा. नो बॉलचा इशारा आहे. बघायचंय कोणाला मिळणार नंबर 1 ची सीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. मौका भी है, दस्तूर भी है, लोहा गरम है. फ्री हिट में मार दो हातोडा. शॉट अपलाइन पुल अप केलाय. काय झालं हे बॅड लक आहे. ओपन ग्राउंड असताना दादा तर मग षटकारच होता. 5 धावा कमी झाल्या, सिंगल मिळाली. या सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 23. 2 गडी बाद. अभळमाया ग्रुप 3000 झाडांचं वृक्षारोपण आणि आज सुद्धा तोच एक निश्चय केलाय वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम कसे करायचे. तर हे सर्व जर शिकलं पाहिजे. आता कारण 74नी सुरुवात झाली, 800 पेक्षा जास्त सभासद आहे. मी वेताळ देवाला विनंती करेन का 1000 पेक्षा जास्त सभासद झाले पाहिजे. जॉईंट व्हा मित्रांनो अबाळमाया ग्रुप मध्ये. पुन्हा एकदा बघायचं आहे या ऑफ साईडला प्रोटेक्शन तिकडे आहे. आणखीन एक चांगला झेल तुम्ही बघतायत. सिद्धेश आंगणे हा चपळ आहे, हा जॉन्टी रोड सारखा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा ऑफ साईडला खेळून काढला होता सिद्धेश आंगणे.
हा सगळ्यात चतुर खेळाडू आहे क्षेत्ररक्षणासाठी आणि काय कॅच घेतला. फलंदाज तिकडे बाद. थोडस प्रेशर आज इकडे नक्कीच आलेलं आहे. या जगामध्ये असं म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ दान कुठचं. मी म्हणेन पाणीदान नाही, कन्यादान नाही, अन्नदान नाही. सगळ्यात श्रेष्ठ दान असेल मित्रांनो तर ते आहे रक्तदान. बघा, कारण तुमच्या रक्ताचं दान देण्यामुळे एखाद्या गोरगरिबाचा जीव हा वाचू शकतो मित्रांनो. आणि वाचवलं आहे. आभाळ माया ग्रुपने ते काम केलेलं आहे मित्रांनो. एक्कावन्न धावांचा पाठलाग. आजच्या दिवसातील शेवटची क्वार्टर फायनल. यानंतर होणार एक्झिबिशन मॅच. मजा येणार. सर्व रसिक प्रेक्षक आतुर आहेत मित्रांनो. मात्र आज ही बाहुबली ट्रॉफी, चकाकणारी ट्रॉफी कुठला संघ नेल. बघा मित्रांनो, मी एक सांगतो, कारण मी आयुष्यात कोणाचा भूतकाळ सांगत नाही, कारण भूतकाळ हा होऊन गेलेला असतो. भूतकाळ सगळ्या प्रेक्षकांनी बघितला असतो. मी भविष्यकाळ कोणाचा सांगत नाही, कारण तो मी सांगू शकत नाही. वर्तमान काळामध्ये कुठचा खेळाडू काय करेल हे जर जास्त बोललं तर रसिक प्रेक्षकांना ते जास्त आवडतं, कारण भूतकाळ हा होऊन गेलेला असतो. चालू मॅच मध्ये कुठचा खेळाडू जर चांगली कामगिरी करेल तो खरा सिकंदर असतो. दाजी नाईक तुम्ही बघतायत, बड्डे बॉय. आज खूप मोठी अग्नी परीक्षा आहे. 51 धावांचा पाठलाग. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. बघा जे नियम आहेत, पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कंपल्सरी जी एक बादली आहे ना ती पाण्याची बादली टाकावी लागणार, कारण ही जी स्पर्धा आहे ना ही पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि असं वाटलं पाहिजे खेळताना ना, म्हणून तर पहिल्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये का आयोजन कमिटी पाणी का टाकतं. पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग रत्न महाराष्ट्राचे हुकमी इक्का आणि मालवणी कॉमेंट्रीचे बेताज बादशाह. सध्या बादल तर तुम्ही आकाशामध्ये बघतायत, पण माझ्या डाव्या साईडला सन्मान्य बादल चौधरी सर पुन्हा एकदा आलेले आहेत. तुमचं सुद्धा मनापासून स्वागत. सन्मान्य प्रदीप देऊलकर, दॅट्स अ ग्रेट जॉब आफ्टर मेनी इयर्स. ग्रेट कॉमेंटेटर प्रदीप देऊलकर जिंचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. बघा, पहिल्यांदा सुटला, दुसऱ्यांदा अटेम्प्ट केला, फलंदाज तिकडे बाद. मी सांगितलं ना, कारण आज दाजी नाईकची परीक्षा वाढदिवसा दिवशी. आभाळ माया ग्रुप जबरदस्त कामगिरी उंचावताना मित्रांनो, जेवढं कमी किंवा जास्त बोलावं तेवढं कमीच आहे, असा इतिहास आभाळ माया ग्रुपच्या नावावर आहे मित्रांनो. म्हणून तर मित्रांनो मी काय सांगितलं, इतिहासाच्या पानावर, सिंधुदुर्गच्या रयतेच्या मनावर आणि या लाल मातीच्या कणावर आभाळ माया ग्रुपने जे काम केलेलं आहे, कारण त्यांच्या नावाचा, त्यांच्या कामाचा संपूर्ण सिंधुदुर्ग मध्ये आहे गुजरा. स्वीकार करा आभाळ माया ग्रुप, माझ्या मानाचा मुजरा. 51 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. 23 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. खूप महत्वाची मॅच आहे मित्रांनो. फुल पिच डिलिव्हरी आहे, टायमिंग लाजवाब आहे. उंची जास्त, लांबी कमी. हे काय झालं मित्रांनो. बघा, याला काय म्हणतात माहित आहे का? याला म्हणतात नशीबवान चौकार. लक तुमच्या जोडीला है, लक भी उसका साथ देता है, जिसमें जीतने का जज्बा होता है. तर नशीब प्रत्येकाचा साथ देत नाही. बघा, पैसा असल्याने नशीब कधी घडत नाही मित्रांनो, नशीब असल्याने पैसा मिळतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे लक जात आहे. आज षटकार मिळतोय, लकी षटकार. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29. 29 धावा. विकासला तुम्ही बघतात गोलंदाजी मार्कवर. ओहो, वॉर्निंग देत आहेत. प्लीज डोंट अपील अंपायर. वॉर्निंग दिलेली आहे. पावसाळी रबर क्रिकेट म्हटलं तर भरपूर नियम आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. 29 धावा झालेल्या आहेत, 51 करायच्या आहेत.
आता मात्र बघा या अगोदर चेंडू जर बघितला एक्स्ट्रा बाउन्स थोडासा वर गेला होता आणि मी काल पिच रिपोर्ट सांगितला होता ना, कारण शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूचा जी पिच रिपोर्ट तुम्ही बघा थोडीशी खाली वाटते, गुडलँड स्पॉटला या आणि त्याच्यानंतर फुल्लर लेंथला या थोडीशी वर पिच वाटते. तर शॉर्ट ऑफ प्लेनला चेंडू जर पडला तर चेंडू खाली राहतो आणि गुडलँड स्पॉटला पडला तर तो वर जातो. 29 धावा, 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 3 ग्रेट अंपायर तुम्ही बघतायत, मोस्ट एक्सपिरियन्स टेनिस क्रिकेट वर्ल्डचा भरपूर अनुभव आहे. आता मात्र बघूया नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तर झालाय, प्रयत्न करतायत 2 खेळाडू तिकडे आहेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता, सांगितलं यू वेट म्हणून आणि धावसंख्या आता डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते, ती म्हणजे 30. 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल मित्रांनो. आजचा दिवस अस्मितेचा आहे, आजचा दिवस इतिहासाचा आहे, कारण आज इतिहासाच्या पानावर एक संघ राज्य करून जाणार आणि ही चकाकणारी बाहुबली जी ट्रॉफी आहे. 5 ट्रॉफी तुम्ही बघतात, काल 4 होत्या, आज 1 ट्रॉफी कोणासाठी आहे माहिती आहे ना. यानंतरची जी मॅच आहे कोण चॅम्पियन होणार या दोघांमध्ये त्याच्यासाठी मी कालच सांगितलं होतं ना या ट्रॉफ्या कुठून आल्यात. क्या बात आहे, जबरदस्त हिट, काम केलंय फिट. या फलंदाजाला मिळणार नंबर 1 ची सीट. चेंडू जातोय आउट ऑफ पार. धाव संख्या पुढे सरकते मित्रांनो 36. सकाळीच बादल चौधरी सरांनी सांगितलं, मी काल सांगितलं होतं डोंबिवलीचा अजिंक्य राणे, असं वाटलं नव्हतं मित्रांनो. 36 धाव संख्येवर इंडिया टीम ऑल आउट झाली, खूप टेन्शन आलं होतं. मात्र ती मॅच अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली आपण ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. क्योंकि हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. सध्या रिटायरमेंट घेतले अजिंक्य राणे सरांनी. चला चर्चा होगा तो खर्चा होगा, टीम मीटिंग चर्चा बंद करा. धाव संख्या 36 आहे, धावा करायच्या 51. साऊंड ऑपरेटर कुठे असतील तर प्लीज 37 झालेले आहेत. ठीक आहे, (37) 37 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, दोन्ही कॅप्टनला माहिती आहे, कारण ही मॅच किती महत्वाची आहे. म्हणतात ना येवा कोकण आमचा असा, सिंधुदुर्ग आमचा असा. काय नाही सिंधुदुर्गामध्ये मित्रांनो, सध्या पावसाळी जर बदलत तर कासारटका हे क्षेत्र जबरदस्त खूप फेमस आहे. खूप मोठा इतिहास आहे त्या कासारटकेचा. त्याला कसं नाव पडलं कासारटका, असा कोण कासार होता, तर वेळ भेटला तर नक्की सांगेन. सध्या आपण मॅच कडे वळूया मित्रांनो. पुढचा चेंडू थोडस व्हेरिफिकेशन बघितलं, प्रोटेक्शन तिकडे आहे, गाडी सुटली, शिट्टी वाजली. सगळ्यात मोठा शॉक, दॅट्स अ बिग शॉक दिस मॅच. बर्थडे बॉय तिथे बाद होतोय, दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच. आता मॅचला खरी मजा येणार मित्रांनो. सिंधुदुर्गचा बाहुबली फार सस्त्यामध्ये डगआउट मध्ये रिटर्न येतोय मित्रांनो. मॅनामधून तलवार तर काढलेली, मात्र बघा एक चूक, म्हणतात ना चुकीला माफी नाही. कारण तिकडचा क्षेत्ररक्षक जो होता मी त्याची तारीफ करेन. सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो केला. दाजी नाईक पुढे आले होते आणि बाकीचं काम तिकडे क्षेत्ररक्षकाने केलं. आता थोडस टेन्शन वाढलंय. 37 धावा स्कोर बोर्डवर लागलेले आहेत, 51 धावा करायच्या आहेत. यानंतर सगळ्यात महत्वाची मॅच, एक्झिबिशन मॅच होणार मित्रांनो. इतिहास सांगितला होता प्ले बॉय मालवण. रिजवान शेख, अल्मेडा, उमेश मांजरेकर, सिनियर क्रिकेटर इन प्ले बॉय मालवण. थोड्याच वेळात मित्रांनो व्हाईटचा इशारा देत आहेत. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 38 मित्रांनो. थोड्याच वेळात संपूर्ण हे मैदान कसं आहे, या मैदानाच्या आजूबाजूला निसर्गरम्य काय वातावरण आहे. समोर नांदोदचा डोंगर आहे. ड्रोन कॅमेरा थोड्याच वेळात येणार. क्या बात आहे, स्ट्रेट लेन मध्ये बघा, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे, अतिशय चांगला झेल.
चांगला कॅच त्या खेळाडूने घेतलाय मित्रांनो. 38 वर 5 विकेट आहेत. चौथं षटक प्रगती पथावर मित्रांनो. अबळमाया ग्रुप तुम्ही बघतायत डबल बॉल क्रिकेट स्पर्धा. पंकजचं मी कौतुक करेन खरोखर, कारण स्टेट लेन मध्ये येऊन झेल पकडणं इतकं सोपं काम नाही आहे. तुषार सकपाळ, गौरव दादा, राकेश दादा, फुल कमिटी अबळमाया ग्रुप नक्कीच मित्रांनो जॉईन करा. रक्तदान शिबिर असून दे, वृक्षारोपण असून दे, सांस्कृतिक कार्यक्रम असून दे. नवीन फलंदाज आहे धाऊ. छोटसा एक स्टॉल आहे, लिंगेश्वर स्टॉल. सांगेन मी तुम्हाला तिकडे काय काय भेटणार मित्रांनो. सध्या मॅच कडे वळूया. 38 वर 6 विकेट आहे. 51 करायचे आहेत. चौथं षटक प्रगती पथावर. हिरवगार वातावरण. क्या बात है, क्या बात है. एक्सलेंट डिलिव्हरी. चेंडू बघा, लेंथ बघा. चला लकी ड्रॉच्या माध्यमातून कोणाला चिठ्ठ्या आपलं नाव लिहा. लकी ड्रॉ त्या डब्यामध्ये तुम्ही चिठ्ठी टाकू शकता. पारितोषिक इकडे आलेले आहेत लकी ड्रॉचे. आजचा कोण लक्की असणार मित्रांनो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मोबाईलचं नेटवर्क, अभ्यासाचं होमवर्क आणि क्रिकेटचं फुटवर्क किती इम्पॉर्टंट असतं हे मला सांगण्याची गरज नाही. 38. पुन्हा एकदा फुलपीट डिलिव्हर होती. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बघायचंय. एक धाव तिकडे कंप्लीट केलंय. 2 धावा तिकडे कंप्लीट झालेले आहेत. धाव संख्या पुढे सरकते. एक मिनिट. कॉम्बॉक्स मध्ये प्लीज कृपा करून गोंधळ करू नका. चला फलंदाज बाद आहे. धावचीत बाद आहे. भरपूर वेळ लागला कारण हे डिसिजन खूप महत्वाचं होतं मित्रांनो, लक्षात ठेवा.
धावसंख्या ती म्हणजे 39. 39 धावा झालेल्या आहेत. 51 धावा करायच्या आहेत. 40+. गणेश वायकर कुठे असतील प्लीज तुम्ही इकडे या, लवकरात लवकर या. आठ चेंडू 12 धाव्यांची गरज. सिंगल मिळते. आता 7 मध्ये करायच्यात 11. बघा कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 7 चेंडू 11 धावा. ठीक आहे, षटक संपलेलं आहे. सहा चेंडू 11 धावा. विकेट गेल्यात 7. 51 धावांचं टार्गेट आहे. 6 मध्ये करायच्यात 11. चला लवकरात लवकर, कारण याच्यानंतर प्ले बाय मालवण आणि कट्टा 11 आपापले टी शर्ट कलेक्ट करायच्यात. हात जोडून नम्र विनंती आहे. 6 चेंडू 11 धावा. 2 बॅटर तुम्ही बघतायत, विदुल आणि प्रफुल. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज तुम्ही बघतायत. आता विदुल बघूया काय करणार का, आणि प्रफुल. 6 मध्ये 11. बघूया कॅप्टननी कोणावर विश्वास टाकलेला आहे. फार महत्वाची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटची क्वार्टर फायनलची मॅच आहे. गणेश वायरकर 40+. संघ वाट बघत आहे. गणेश दादा लवकर या. अजय यांचा पहिला चेंडू शटअपलाईन चेंडू होता, उडवून दिलाय. गोलंदाज तुझ्या खांद्यावर असतील 1 स्टार 2 स्टार, पण मी आहे टेनिस विश्वाचा आणि षटकारांचा सुपरस्टार. या षटकारानं गणित बघा. हीच तर मजा असते मित्रांनो. मी सांगितलं ना, कारण विदुल आणि प्रफुल आता आपली कामगिरी उंचावतायत. बघा मॅच कुठे आली. 6 मध्ये 11 करायच्या होत्या, आता आली 5 मध्ये 5. अगोदरच मी सांगितलं होतं, कारण विदुलच्या खांद्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे आणि पावनखिंड लढवायचे आहे, कारण संघासाठी महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनलला पोहोचणार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, तरी सुद्धा बघूया. आता मात्र शटअपलाईन चेंडू होता, बघायचा नो मॅच लँड मध्ये तिकडे पूल केलाय. 1 धाव तिकडे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावासाठी धावताय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावा धावा आणि धावा. मला तर धावायचंय, मला तर पळायचंय, मला पडायचंय, पण मला थांबायचं नाही, असं कदाचित दोन्ही फलंदाज सांगत असतील. 4 चेंडू आणि 3 धावा. मॅच बघा काय गरमागरम मॅच झालेली आहे. 4 मध्ये करायचे 3. विदुल एका साईडला 3 चेंडू मध्ये 9 धावा करून 1 षटकार मारून 9 धाव संख्येवर खेळतोय. 4 चेंडू 3 धावा. काय होणार? डॉट जाणार, विकेट जाणार, सिंगल येणार. वाईटचा इशारा येतोय. 4 चेंडू आणि 2 धावा एका षटकाराने. बघा काय चमत्कार घडला मित्रांनो. चार चेंडू आणि 2 धावा. एका षटकाराने चमत्कार केला, कारण पहिल्या चेंडूवर तो षटकार विदुल यांनी मारला होता. अंडरम टॉप प्रमाणे बघायचं. या 2 धावा नाही, प्रोटेक्शन आहे तिकडे. 1 धाव कंप्लीट झाले. काय गरज होती का? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. काय गरज होती?
3 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. सगळ्यांना प्रश्न पडला असेल काही दुसरी धाव घेण्याची काय गरज होती का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये 1, कदाचित 2 चेंडू जर डॉट गेले, कारण कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. साऊंड ऑपरेटर कुठे असतील कॉम्बॉक्स मध्ये या. ऋषी सावंत प्लीज तुम्ही कुठे आहात. तर मित्रांनो उजव्या साईडला लिंगेश्वर हॉटेल एक छोटस हॉटेल आहे. आज बघायला मिळणार तुम्हाला क्रिकेटचा फंडा, पण खायचा असेल गरम गरम बॉईल अंडा तर उजव्या साईडला जा. गरमागरम मराठी दम कडक चाय, मस्तपैकी शेंगदाणे चणे गरमागरम आहेत. थोडासा खर्च करावा लागेल. लिंगेश्वर हॉटेल उजव्या साईडला आहे मित्रांनो. कंपल्सरी चेस आहे लक्षात ठेवा. आता ही व्ह्यू रचना कॅप्टननी बघा काय जाळं आखलंय, काय फिल्डिंग लावलंय. 3 मध्ये करायचे आहेत 1. सध्या कट्ट्याचा मँगो कट्टा हे हॉटेल सुद्धा जबरदस्त फेमस आहे मित्रांनो. चिपळूणचा सवत्सडा, दापोलीचा सुवर्ण कडा आणि मँगो कट्ट्याचा बटाटा वडा खायला कधी विसरू नका. विकेट आहेत 8, कंपल्सरी 1. 3 चेंडू मध्ये 1 धाव करायचे, ती सुद्धा कंपल्सरी करायची. वारंवार सांगतोय नियम कंपल्सरी चेसिंग आहे. ओ क्या बात आहे. काय झालं एक्झॅक्टली समजलं नाही. दॅट्स अ टर्निंग पॉइंट, दॅट्स अ टर्निंग पॉइंट. आता मॅच गरम थोडी झालेली आहे, बघूया चला. तुषार सकपाळ कुठे आहेत आणि जे तिसरे अंपायर आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणी येऊ नये कॉम्बॉक्स मध्ये.
बघा, हात जोडून विनंती आहे, कॉम्बॉक्स मध्ये कोणी येऊ नका. अंपायर आहेत, प्लीज. हा नियम आहे, कॉम्बॉक्स मध्ये कोणी येऊ नका. दोन्ही पंच इकडे यायचंय, कारण बघा दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. दोन्ही पंच या ना, बाकी कोणी येऊ नका, फक्त पाहुण्यांनी व्यासपीठावर या.
चला अंपायरचं डिसिजन, कारण हा बॉल नो बॉल आहे, वारंवार चेक केल्यानंतर डिसिजन दिले.